सह्याद्रीच्या कुशीत डांगणामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यामधील कशा पद्धतीने भात लावणी केली जाते ते दाखवतो। डांगणातील भात लावणी, सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेलं जीवन, असलेली शेती कशा पद्धतीने केली जाते ते दाखवतो। चला व्हिडिओ कंटिन्यू करा। काय तो रन चालाय? अरे काय रन काय झालं तुझा? उभा रे उभा रे उभा रे। ये बाबा, अरे देवा, आका माखून गेलाय तू। हे बघा समोर आहे स्वर्ग 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 दिसतोय, धुक्याने झाकलेली सह्याद्री आणि या स्वर्गाच्या पायथ्याशी हे बघा आपली शेती आहे। आणि इथं आता हे भाताचं रोप खाण्याचं काम चाललंय आणि वरती आपल्या शेताकडे ते लावायचं काम चाललंय। आणि सकाळ सकाळी बघा, हे बघा भजे गरमागरम आणि समोर सह्याद्री। हे सुख अनुभवायचं असेल ना तर गावाकडे राहावं लागेल। हे बघा आता नमस्कार मंडळी, शुभ सकाळ। सकाळचे 10 वाजलेत आणि मंडळी जेवण वगैरे झालं आणि चालू आहे पर शेताकडे असं की आपण काल ते पाणी लावलंय वावरामध्ये, ते वावर भरले की नाही ते बघायला झालोय। कारण का आज भात लावण्यासाठी माणसात आपल्याला तर मागं बघा तुम्हाला डायरेक्ट स्वर्ग 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 दिसतोय, दुकाने झाकलेली सह्याद्री म्हणजे स्वर्गच। आणि या स्वर्गाच्या पायथ्याशी आपल्याला भात लावणी करायची आहे। तर चला वर शेताकडे जाऊया, तर व्हिडिओ कंटिन्यू करा। चलो। तर मंडळी शेतात कामे चालू झालेत, त्यामुळं डायरेक्ट आंघोळ नाही करत सकाळची, फक्त तोंडभूस काढायचा आणि डायरेक्ट शेतामध्ये जेवण करायचं आणि डायरेक्ट शेतामध्ये उतरायचं। आंघोळ डायरेक्ट संध्याकाळी 6 वाजता काम झाल्याच्या नंतर। म्हणजे कसं होतं, दिवसभर माणूस दमतो खूप, त्याच्यामुळे नंतर संध्याकाळची गरम पाणी आंघोळ केली का एकदम ओके होऊन जाते। म्हणजे हे वावर आहे ना मोठे बरंच, तर 80% पाणी भरले, अजून 20% इकडच्या भागाला पाणी भरायचं बाकी आहे, इकडं पाणी भरलं आहे। तर अजून रोप खणायला 2 तास लागतील, 2 तासात ते वावर ओके होईल। नंतर आपण ट्रॅक्टर सांगितला, ट्रॅक्टरच्या साहाय्याने आपण चिखल करून घेणार आहे। बघा आपण जे काल पाणी लावलं होतं पाईपाना, तर हे एवढं पाणी झालं आज। आणि डायरेक्ट कडकडीत ऊन पडलं आहे बघा, कडकडीत ऊन आहे। आणि त्या उन्हामध्ये आम्ही डायरेक्ट आवणी घेतले, काळजावरती दगड ठेवून आवणी घेतले। काय करणार आता, पाण्याची सुविधा आहे आपल्याकडे, युरा आहे, त्यामुळे आपण आवणी चालू करणार आहे। कारण का कसं होतंय एकदा पाऊस चालू झाला ना की प्रत्येक शेतकऱ्याची आवणी येईल, आणि प्रत्येक शेतकऱ्याची आवणी आली की माणसं भेटत नाही, त्यामुळे आपण लवकर आवणी घेतले। म्हणजे जे वेळेस पाऊस चालू होईल त्यावेळेस आपली आवणी होऊन जाईल, असं या उद्देशाने। रोप पण बारीक बारीकच आहे, पण म्हणता घेऊन टाकले मोरदा, काय विषय नाही, आपल्याकडे पाण्याची सुविधा आहे म्हणून। चला तर मंडळी 12 वाजलेत, मी शेताकडे गेलतो जरा किती पाणी भरलं आहे ते बघायला। तर अजून अर्धा 1 तासात पाणी फुल भरेल, मग आपण ट्रॅक्टर सांगणार आहे मग चिखल करायला। तर 12 वाजलेत आणि खाली आपले रोप खाण्याला, भाताचे रोप खाण्याला माणसे आले असतील, कारण का आमच्या इकडे 10:30 वाजता माणसं येतात, म्हणजे 11 वाजता काम चालू होतं आहे नाही का, 11 ते 6 वाजेपर्यंत। तर चला जाऊया आता खाली, आपण तिथं रोप खणतात तिथं जाऊया। आणि बघा ना मंडळी, इन्सिडेंट बघा ना, आज आवणी घेतले आणि हलकासा पाऊस पडतोय बघा, तुम्हाला दिसत असेल हलक्याशा पावसाचे सरे येतात। हे बघा आज काल पुरा कडक उन्हाळा होता डायरेक्ट, म्हणजे कालपासून तर मागं 8 दिवस फुल कडक उन्हाळा होता। आणि आज आम्ही आवणी घेतले तर पाऊस आलाय। कोइन्सिडन्स म्हणा कसा, म्हणजे कोइन्सिडन्स असं कसं म्हणायचं, तर आम्ही ज्यावेळेस भाताचं रोप टाकलं होतं त्यावेळेस पण कडक उन्हाळा होता, आणि तेव्हा भाताचं रोप टाकून दिलं, त्यावेळेस पाऊस नव्हता काहीच, आम्ही दिलं टाकून, काजव दगड ठेवून रोप टाकून दिलं, पण संध्याकाळी असा पाऊस गटारला का विचारूच नका। आणि आज पण आता इथून मागं 8 दिवस पाऊस डाय उघडून गेला होता, आणि तरी आम्ही आवणी घेतले, म्हणलं जाऊ द्या पावसाच्या भरोश्यावर बसायचं नाही, डाय आवणी घेऊन टाकू। तर बघा ना आज पाऊस बघडलाय, म्हणून याला बोलतोय मी, आज पाऊस गटारलाय म्हणून याला बोलतोय मी कोइन्सिडन्स। तर कसं आहे, आपण कोणचं वाईट केलं नाही, आपलं कोण वाईट करणार आहे नाही का, असं असते। चला जाऊया आता आपण खाली रोप खणतात तिथे जाऊया। चला कुठं झाला तू? शेता का? शाळेत कितीला आहे तू? 5वीला? चालेल चल व्हॉट्सअप बाय बाय कर, इकडे बाय बाय व्हॉट्सअप गाईज। खाली वावराकडे आलो तर माणसं आले होते आणि निम रोप खणून झालं होतं। हे बघा समोर तुम्हाला दिसत असेल, झिमझिम असा पाऊस पडतोय। आणि हे बघा आता जे माणसाने जे मूठ काढले ते मागं, ते मूठ आपल्याला बाहेर काढायचे। चला आता बुजगाव न घालू आणि डायरेक्ट मूठ काढायला लागू।
तर मंडळी तुम्ही बोलशाल हा बुजगाव नगाल कुठं निघालाय. तर काय झालं विषय, पाऊस चालू झालाय आणि आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे माणसं ती आवणीसाठी. तर चला आपल्याला ना पाण्यातून मोठं बाहेर काढायचं, त्याच्यामुळं बुजगावनं घातलाय आणि चालू आहे आता. चलो जाऊया वावरामध्ये आता डायरेक्ट. व्हॉट्सअप पाऊस पडून राहिलाय आपल्याला ना मूठ काढायचं आपल्याला. हे बघा एकदम मुठखाण्याचं काम चालू आहे इथं. आणि आपल्याला ना जे हे मुठत ना हे मुठत ना हे इथं काढायचं असं आपल्याला. म्हणजे मग ते जरा निथळते वरणी आहे ना. नमस्कार. तर मूठ वावरामधून बाजूला का काढायचे, कारण का त्यांना पाणी असतंय तर पाणी थडकून जाईल, जरा त्याच्यामधून निचरून जाईल, त्याच्यामुळे बाजूला काढायचे. आणि मग ते डोक्यावर उचलून पाठीमध्ये ते वर न्यायचे. आपण जिथं पाणी दावलं ना तिथं मूठ जरासे काढले आणि लगेच वरून फोन आलाय की आपल्याला पाईप घेऊन वरती जायचंय पाणी सोडायला दुसऱ्या साईडला. चला जाऊया आता. मग काय घेतलं बोकांडी पाईप, निघालो चालत चालत वर. मंडळींनो पाईप घेऊन वरती आलो तर बघा तो कोपरा पूर्ण ती वरची साईड आहे ना ही पूर्ण पाण्याने भरले. तर काय होतं इथं चढ आहे जरा खालच्या साईडला, तर त्यामुळं इकडं पाणी चढलं नाही. तर आपण पाईप आणले त्याच्यासाठी, पाईप पसरले ते बघा आणि इथं पाणी सोडले आता, जेणेकरून हे 15-20 मिनटात एवढं भिजून जाईल. म्हणजे आपल्याला लगेच ट्रॅक्टर सांगून आपण चिखल करू शकतो. तेव्हा इथं पाणी सोडले आता, म्हणजे हे इकडं भरल जाईल नाही का, पूर्ण भरल. तर चला आता आपण डबल खाली जाऊ. ते मोठं आपल्याला डबल काढायचे बाहेर. म्हणजे असं कधी काय काम निघाल ना सांगता नाही येत शेतकऱ्याचं. कधी काय काम निघालं त्याच्यात या पावसानं मोकार म्हणजे डायरेक्ट उघडूनच गेला डायरेक्ट. पुरा ऊन पडलाय डायरेक्ट. कधी येतोय, कधी येत नाही, कधी येतोय. मग अशी पाऊस झिमझिम आलता गेला उघडून, म्हणजे असं नाही. हे बघा ना डायरेक्ट पूर्ण कडकडीत ऊन दिसतोय. म्हणजे पावसाचं वातावरण आहेच आहे हो, पण मग नाही. हे बघा मंडळी ना फायनल ट्रॅक्टर आलाय. दुपारचे 2 वाजलेत, माणसं जेवण करायला बसलेत आणि ट्रॅक्टर आलाय. हे बघा जोपर्यंत माणसं जेवण करतात ना तोपर्यंत या वावरात चिखल होऊन जाईल म्हणजे. आणि मग आपण मूठ पांगून द्यायचा, मग आवणी सुरू होईल, लावणी सुरू होईल नाही का. मग चला. हे बघा नाच करते काय. हे बघा ट्रॅक्टर महिंद्रा था. एकच आकड्यावरून काहीतरी दाखवत होती ना, सुटेल मोठी आण ना इकडे. तिकडे मामा आहेत ना. तुम्ही बोलशाल हा काम करतोय का नाही, नुसते व्हिडिओज काढतोय. हे बघा ना भाऊ कसा अवतार झालाय, किती माकलोय बघा ना. म्हणजे आमचे कामाचे देवेत ना मोकार असतात, त्याच्यामुळे एवढं माकलोय. हे बघा आणि समोर आवणी झाले आणि मी तर पुरा माखून गेलोय बेकार मध्ये. तिकडं ना भात लावणीचं काम झालंय. आता मूठ वगैरे पांगून झालेत आमच्या आले. हे बघा ना मी किती माखून गेलोय. ते भयानक मागलोय बाबा, काय सांगा. तर तिकडं काम झालंय आणि आम्ही इथं ना सांड तुंबायचं काम करतोय. का इथं जर तुंबलं ना तेव्हा ते वावर पूर्ण भरलं जाईल नाही का. आज ही वरची एक पात झाली लावून, ही एक होईल, ही एक पात राहील, ती उद्या जाईल. चला व्हिडिओ कंटिन्यू करा, बघा काय काय होतं. जेवणही केलं नाही अजून, जेवणही करायचं राहिले. दुपार केलीच नाही, डायरेक्ट जसं वर आले तसं अजून लय अवधार झाले. चला व्हिडिओ कंटिन्यू करा. आता ना हे तुंबून घेतो आम्ही. मंडळी हे बघा इथं गोण्या लागल्यात, ही त्याच्यावरून माती टाकायची म्हणजे बांध एकदम भक्कम होईल, पूर्ण भरल्या जाईल. आणि पाणी भरला का मस्त वावर दाखवतो, पूर्ण वावराचं पाणी भरल. बघा असं दाखवतो तुम्हाला. हे बघा मंडळी, हे बघा गोण्या बिण्या लावल्या ती. आता त्याच्यावर माती टाकू, माती टाकली का मस्त भराव होईल. त्याच्या भराव झाला म्हणजे काय होईल, पाणी ना चारी बाजूनी जाईल नाही का. कारण का पाणी खाली जायचं ह्याच मार्ग इथं. इथं भक्कम केलं ना
मोठा बांध घालू डायरेक्ट असं ओके मध्ये डायरेक्ट. हे बघा कसं वाटतंय. ओके चला बस. हे बघा मंडळी अशा पद्धतीने तुंबल्या आम्ही. म्हणजे काय होईल हे तुंबल्यावर काय होईल की पूर्ण वावरामध्ये पाणी फिरेल असं एकदम. हे बघा हे बघा कडकडीत ऊन पडलं आहे तरी आपल्याकडं पाणी. सोलर पॉवर आणि विहीर. आज हे बघा एवढं झालं आहे. एवढं झालं आज. ही एक पात राहिली एवढी. एक पात राहिली ही उद्या आता उद्यावर राहिल्या उद्या. तर मंडळी आता 6 वाजलेत. सुट्टी झाली आणि दिवसभर ना जेवण नाही काहीच नाही. असं अवघड गमत झालं की विचारूच नका. मग कसं आहे आता खूप दिवसानं काम करतोय त्याच्यामुळं चलून जाते काही विषय नाही. चला तर आजचा होता असा दिवस. भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर आज आवणीचा पहिला दिवस होता. दमलो आहे खूप. आता व्हिडिओ काय कंटिन्यू करत नाही इथंच थांबतो. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला बाय बाय टेक केअर. आता अवतार असा झाला आहे बघा तुम्हाला दाखवतो आहे बा अवतार. त्या अवतारवर जाऊ नका का शेतकरी आहे आणि आता शेतीचं काम चालू झालेत भात लावणीचं. त्याच्यामुळं दर दिवस असाच अवतार राही जाईल. पण व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करत जा. एकदम छान छान असे व्हिडिओ जातील. चला बाय बाय. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. बाय बाय. चलो चला तुम्हाला एक दुकाने झाकलेली सह्याद्री पण बघून जा जाता जाता. हे बघा